अशा प्रकारचे स्पोर्ट्स शूज घरच्या घरी कसे क्लीन करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजकाल लॉन्ड्रीमध्ये शूज लॉन्ड्रीसुद्धा केली जाते। त्यामध्ये तुमच्याकडे असलेले स्पोर्ट्स शूज धुवून किंवा क्लीन करून दिले जातात। परंतु अशा प्रकारचे स्पोर्ट्स शूज तुम्ही घरच्या घरीसुद्धा कशा प्रकारे क्लीन करू शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि जर कोणी छोटे लॉन्ड्री व्यावसायिक हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे। कारण की लॉन्ड्रीमध्ये नेहमी कपडेच क्लीन केले जातात असं नाही। आजकाल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे स्पोर्ट्स शूज किंवा स्पोर्ट ॲक्सेसरीसुद्धा ड्राय क्लीन करून दिले जातात आणि त्याचे चांगले चार्जेससुद्धा घेतले जातात। आता आमच्याकडे अशा प्रकारचे शूज क्लीन करण्याचे 250 ते 300 रुपये चार्ज केले जातात। तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहून तुमच्याकडचे स्पोर्ट्स शूज घरच्या घरी क्लीन करू शकतात आणि तुमचा शूज क्लिनिंगचा खर्च वाचवू शकतात। इथे दिसत आहेत हे शूज क्लीन केल्यानंतरचे दिसत आहेत। याच्या अगोदर हे शूज खूप जास्त प्रमाणात खराब होते। शूज लॉन्ड्रीमध्ये दिलेले शूज अशा प्रकारे एकदम स्वच्छ आणि चकाचक होऊन येतात। त्याचं सिक्रेट काय आहे आणि त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नवीन लॉन्ड्री व्यावसायिकांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे। अशा प्रकारचे शूज क्लिनिंगचे व्यवसाय शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतात। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता। तर इथे दिसणारे हे सर्व शूज क्लिनिंग केल्यानंतरचे आहे। तर याच्यासाठी मी माझ्या लॉन्ड्रीमध्ये कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला वापरते त्याचा सिक्रेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मल्टी यूज असा हा फॉर्म्युला आहे, म्हणजे तुम्ही कपड्यांनासुद्धा हा फॉर्म्युला यूज करू शकतात। त्याच्यासोबतच शूज किंवा ॲक्सेसरीज क्लिनिंगसाठी सुद्धा हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकतात। तर शूज क्लिनिंगच्या अगोदर इतके खराब होते। पांढरे शूज असले तर ते खूप लवकर खराब होतात आणि मग ते क्लिनिंगचे चार्जेससुद्धा जास्त घेतले जातात। जर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारचे शूज क्लीन करणार असाल तर त्याच्यासाठीची प्रोसेस तुम्ही इथे पाहणार आहात। सुरुवातीला तर मी इथे साधं नॉर्मल टेम्परेचर असलेलं पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे डझॉल हे फॉर्म्युला ॲड करत आहे। डझॉल हा मोदी केअरचा एक फॉर्म्युला आहे आणि ह्या कोणत्याही कपड्यांना तुम्ही छोटे मोठे डाग असेल ते रिमूव्ह करू शकता। या पाण्यामध्ये मी जो कपड्यांसाठी वापरता तो सोडा ॲड केलेला आहे। तुमच्याकडे तो सोडा नसेल तर तुम्ही साधं डिटर्जंट पावडरसुद्धा या पाण्यामध्ये ॲड करू शकतात। डझॉलने डस्टचे मातीचे डाग खूप लवकर क्लीन होतात। त्याच्यामुळे मी ह्या पाण्यामध्ये एक झाकण जे आहे ते डझॉल टाकलेलं आहे। आज मी फक्त 2 जोडी जे आहेत ते स्पोर्ट्स शूज क्लीन करणार आहे। जर जास्त शूज असेल तर पाणी थोडंसं जास्त केलं असतं आणि जर कमी शूज असेल तर पाणी थोडंसं कमी केलं असतं। ज्या प्रमाणात तुमच्याकडे शूज आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते पाणी करू शकता। आणि थोड्या वेळ ह्या पाण्यामध्ये हे शूज जे आहेत ते भिजू द्यायचे आहे। शूजला असलेले लेस किंवा आतमध्ये सोल असतात, बऱ्याच वेळा स्पंज असतात, ते स्पंज काढून घ्यायचे आहेत, म्हणजे शूज चांगल्या प्रकारे भिजतात आणि मग त्यांचा मळ थोडाफार ढिला होतो। अधूनमधून या शूजला जर तुम्ही खालीवर केलं तर शूज सगळीकडून व्यवस्थित भिजले जातात। आता इथे मी थोडासा सॉफ्ट असा ब्रश घेतलेला आहे आणि या ब्रशनेच हे शूज जे आहे ते व्यवस्थित घासून घेत आहे। खूप जास्त मळालेले शूज आहेत त्याच्यामुळे खूप वेळ लागला हे शूज क्लीन करायला, परंतु तरीही डझॉल वापरल्यामुळे याच्यावरचे जे डाग होते किंवा मळ होता तो लवकर निघून आलेला होता। अशा प्रकारे आतमध्ये सुद्धा स्पंज असतो। काही शूजचा हा स्पंज बाहेर निघतो तर काही शूजचा निघत नाही। तर मी ज्या शूजचा स्पंज बाहेर निघाला ते स्पंज बाहेर काढून मग क्लीन केले आणि दुसऱ्या शूजचा तर स्पंज बाहेर निघण्यासारखा नव्हता। आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हे दोन्ही शूज ब्रँडेड आहे। एक शूज प्युमाचा आहे आणि दुसरा शूज नाईकचा आहे। तर आता हे शूज इतके खराब दिसत आहे, ते क्लीन केल्याच्या नंतर किती सुंदर दिसतात ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल।
अशा प्रकारे हे शूज मी व्यवस्थित ब्रशने घासून घेतलेले आहे. याच्यानंतर हे शूज जे आपलं सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्या ड्रायरमध्ये मी ड्राय करून घेणार आहे. या ड्रायरचा हा खूप छान उपयोग आहे की आपण कोणतीही वस्तू हाताने जरी धुतली तर याच्यामध्ये ड्राय करू शकतो. व्यवस्थित याचं बॅलन्स करून शूज टाकले की छान ड्राय होतात आणि मग थोडा वेळ जरी आपण उन्हात ठेवले तरी ते एकदम कोरडे होऊन जातात. तर तुम्ही पाहू शकतात की शूजचा रिझल्ट किती छान आलेला आहे. किती व्हाईट शूजसुद्धा एकदम क्लीन झालेले आहे आणि दुसऱ्या दिवशी ह्या जे एकदम खराब दिसणारे शूज होते ते कसे नव्यासारखे चमकलेले आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता. आणि तुम्हाला जर माझी ही ट्रिक फॉर्म्युला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत किंवा तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.